कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ. चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ. चला कारभार तिथला पाहू तिथं हाय करामती भाऊ. चालत गावातली काम व्यवस्थित चालत. हा व्यवस्थित चालत पण ते सरपंच जरा अंगावर वाढल्या का काय आता मी आहे म्हणतर ती कशी तरी ग्रामपंचायत चालली तुम्ही तर बघताय ना. हा आणि मग काय बाबा हे असं म्हणल्यावर कसं व्हायचं. काय लय अवघड आहे सरपंचाचं काय करते काय येडवणी करते काही करते कुठे कुणाची भांडणं लाविते कुणाची ही करीते पैसे बी काढते कुठे बी पैसे काढते ते मला बोलत आहेत लोक. बोलणारच तुम्हाला तुमचं चेअरमन बी लागतं आडवस. हा ते पण आडवच आहे ते. तुम्ही जरा समजून सांगा. काय समजून सांगता राव त्याला काय समजून सांगता काय माझं लय नको नको झालं. ते कर्नेल चुकत आहेत का काय. नाही ना ते मागच्या वेळेस ते गोठाळा केला की आणि ते येऊन जाऊन त्या बावड्याच्या मागे लागत आहे मग बावड्या काहीतरी अजून कुठं करीतो. काय ते त्याला काय त्याला अर्थ आहे काय त्याला काहीतरी कोण पूजा पाटील कसं काय बघा रिक्वेस्ट केली फेसबुकवर मला पूजा अयो जाऊ दे तुम्ही आता तुम्ही काय म्हातारे माणूस तुम्ही रिक्वेस्ट केली असेल तुमच्याकडे काही मोबाईल नाही कसं काय नंबर करतो फ्रेंडशिप करतो चालतंय काय अजून काय बाकी काय नाही बाकी आता खुशाल आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं. भावाचं ती मिटून घेतलं बरं झालं आता किती बरेच दिसत ना नाही ते चांगलं झालं चांगलं त्याला आली आठवण. मग आता आली मग आता चिखलाला पाणी तुटलंय का नाही ना चालायचं का मग जातो आता झाले जरा बघत आलंय थोडस निवांत जरा बघतो. चला बरं झालं पाटील तर कटावले ना आता बघू बरं तिनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली काय पाठवली का काय तिने परत. अयो नंबर मागती नंबर देऊ काय मग. अयो कॉल करा म्हणते. अयो अरे कॉल करा म्हणते. नाही कॉल नको आताच नको कॉल करायला सरपंच ती येते तिला आपण काय करू आता चॅटिंगवरच भेटू. छान आहे छान आहे. तुम्ही तर काय केलं बाबा परत अयो परत फोटो अयो कसली ॲक्शन कार्ड टाकली बघ फोटोची. माझा एक टाकू काय माझा मला वाटतं कोणता टाकू गड्या ते पहिला खरं माझ्याकडे जुना. अयो आता तर लयच भारी फोटो टाकलाय. अयो आयला परत कॉल करा म्हणते पण नको थोड्या वेळाने कॉल करतो तिला नंतर सांगतो 5 मिनिटांनी फोन करतो. लगेच करा अयो अयो लगेच नाही नंतर करतो. सरपंच येणार आहेत आमचे मित्रमंडळी येत्या नंतर करतो एकांटी बाजूला जाऊन करतो. करतो म्हण करा ना म्हणते परत करतो की नंतर करतो नंतर. बरं चालते ओके बाय ओके. येईल आता आज तर रविवार आहे काय पाटील बिटील कोणी काही सरपंच काय कोणी दिसत नाही डिपुटी कुठं तार पडला काय कळत नाही पाटील आले ते पाटील बी दिसत नाही कुठं. अरे कुणाचं काय आलं फ्रेंड सर्कलचं काय आलंय. अरे बा ह्या म्हणून काय माल तर बारीक दिसतो. आता
शुक्र मध्ये लागल ये लाग इथं म्हणजे आता फोनच करा. अरे बापरे फोन केला कुठं नव्हे गण भाऊ काहीतरी तसं काय नाही नुसतं बोलायला गप्पा मारायला काय बा अडचण आहे कुठं. काय करूनच घेतो कडे माल मात्र बाकी माला दिसतो पण जाऊ दे आपलं काय गप्पा तर मारता येतं केव्हा आपलं राणा बिनात केव्हा पाणी बिणी दराय बसलो गप्पा बिप्पा तर मारता येतं. हा काय भारीच आपल्याला तरी केव्हा काय मिळायचं असं आपलं नुसतं नेत्रसुख म्हणून तरी आपलं जमन 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 कौतुक. आता फोन आहे ना येते ना आता मोकळा महाप्रभूचा पंचनामा होईल थोड्या गपची बाजूला जाऊन करतो. आणि तसं काय बोला काय मागे जावा आपला फोनला बी नंबर लॉक आहे बंद बंद नाही काय नाही कुणी फोन बघत नाही आपला काय नाही चांगलं आहे तसं काय अडचण नाही. बाकी माल मात्र माल आहे खरंच नाही देखते राहू असंच माल. चला बघू ते सरपंच जे आले असले तर बघू तरी आता जातो आठ बाजूला फोनच करतो आठ बाजूला जाऊन. काय पाटील बरं आहे ना? बरं ठीक व्यवस्थित केलं भाऊ आणि तुम्हाला पण माफ. आम्हाला आनंद वाटला तुम्ही गावात आले. हा गावात यावं लागलं तुम्ही सहकार्य चांगलं केलंय. जाऊन द्या मोरद्या असतं भावाचं आलं तुमचं क्लिअर ह्यातलंही महत्व आहे. काय लय हट्टे धाकटे बंधू आमचे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही सहकार्य सगळ्यांनी विषय घेतला बरं झालं. काय सांगायचं हट्टपणा किती त्याचा ती पण द्यायचं सोडून असतं एखादं तसं होत असतं असं. रक्ताचं नातं होतं यावं लागलं जावं लागलं. तुमचे 2-4 बार फोन आले या पाटील या भावापाशी बसा ना भावापाशी बसा 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 बसा. कशी जोडी दिसती बरं ऐका नाही मेला माझी गेलं वागायचं आपल्याला इथंच मारायचं. काय करतात त्यांनी एकर जास्ती घेतला ह्यानी एकर जास्ती घेतला काय नाही येणार संघ काय नाही आपलं गुढीत राहायचं आनंदात. अहो सरपंच कसं आहे रक्ताचं नातं आहे भाऊ आहे त्यामुळं कसं का आहे ना यावं लागतं जावं लागतं. मी मोठे जरी असले ते धाकटे असले ना तरी माझं लक्ष तिथून पहिलं होतच ना होतं असतो गैरसमज द्यायचा विसरतो. डिपुडी कुठे गेलाय काय का नाही सकाळपासून नाही पडलं पाच ते अहो किती काम आहे ती वार्डातलं काम करायचंय. मंदिराचं काम चाललंय ही चाललंय एक तर ही चेअरमन विरोधी पार्टीचा नाही ह्यांना सांगितलं विश्वासात घेतलं तर किती मोठा बॉम्ब करतात विरोधी पार्टीला काय लागतंय त्याच्यामुळे मग वाटोळेवाडीचा विकास होत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. राम राम या तुमचीच वाट बघतोय बसा. चालायचं काय जर काम चालू होतं. कुठे गेलते डिपुटी तुम्ही? काम होतं थोडं काम होतं ते एक काम आहे आपलं ते 6 नंबर वार्डातलं ती तेवढं आहे ना त्याचं ते मंदिराचं काम करायचंय. करतो तिथं काय करतो मी सांगतोय काय तिथं काय करतो ना मग. अहो लक्ष घ्या आपल्याला कोण निवडून द्यायचंय असं जर आपण नाही लक्ष दिलं तर बरोबर आहे का नाही? अहो ते आपल्याला स्वच्छता पण करायची सगळ्यांनी जमायचं तिथं. अहो सरपंच अहो ते डिपुटींचं लक्षच नाही सदा त्या मोबाईल कडेच लक्ष आहे. काय त्या मोबाईल काय याडबीड लागलं काय काय नाही ते येतात फोन सारखं गावातून. बरं तिथं लक्ष द्या 6 नंबर रोडात नाही तर आपल्याला कोण निवडून नाही द्यायचं बरं का? देतो ना. अहो यासाठी डिपुटी केले काय तुम्ही ते 17 बार बोट त्या मोबाईल मध्ये गाव लक्ष द्या गावाचा विकास करा ना. सगळं त्याच्यातच आहे मोबाईल मध्ये. बिघडल्यावानी काय करतोय असा येड्यावानी तेवढं करून टाक काम.
त्यांचं काय मला काय धोरणच कळलं ना काय. आता तुम्ही म्हणलं करा तेवढं मला हा म्हणतो अहो ना. तुम्हासाठी किती त्रास घेतला त्यांनी डिप्युटी होतानी. सरपंचाचं ऐका ना हा हा म्हणतोय ना. हा हा म्हणतोय ना. त्या मोबाईलवर लक्ष गाव इकच काही लक्ष ठेवा ना तुम्ही. ठेवतो. त्यांनी मंदिराचं काम सांगितलं रस्ते बाकीचं काय असेल ते बघा. बघतो ना. सरपंच नीट सांगा ना. बघतोय ना. ते सांगतोय बघतोय म्हणतोय. तिकडे कुठं इकडे माझ्या माग सांगायचंय काय हा कुठं काय डिप्युटींचं लक्ष दिसत लक्षच नाही नाही त्याचं त्यांचं काय. जरा मित्रमंडळीकडे कुठंतरी गावात जायचं काय नाही. ए, अरे मी काय सांगतोय ते लक्ष दे ना. हा. काय हा लावलंय नुसतंच हा. अरे विरोधी पार्टीचे माणसं सोडणार नाही ते आपण जर नाही नीट काम केली तर. नाही सोड. अहो सरपंच तुम्ही बोलता. या चेअरमन साहेब 8 दिवसांनी गाठी झाल्या बा. बरं झालं. बसा काय करते बसा राम राम म्हणलं राम बसा अहो, लक्षच नाही चेअरमन त्यांचं डिप्युटींचं लक्षच नाही. मोबाईल मेंबर या बसा सगळे विरोधी पार्टीचे विरोधी पार्टीची माणसं आली इकडे लक्ष दे ना. लक्ष देतोय तुमच्याकडे का नुसतं कमिशनलाच पुढं निसता येतोय. नाही देतोय मग इकडे बघ देतोय ना. हे काय तुझ्याकडे डिप्युटी त्यांच्या कानावर टाका. त्यांच्या बोला कानावर ना. टाका आपल्याला काय करायचंय काय नाही. कामाचं घ्यायचं साध्य करून. तेवढं हा करतो ना मी करतोच अहो तो मोबाईल काय बघता आमच्याकडे मोठाले मोबाईल हे आम्ही लावित नाही. करतो चेअरमन काय म्हणले अहो तुमचं लक्ष आहे का ना इकडे परत म्हणताना आम्हाला काय न विचारतात गावाचा कारभार चाललाय. नाही बोला ना मी हा? बोला इथं काय करायचंय काय नाही. फरशी वाचवायची मंदिराला साफसफाई चालली सगळी हा. तिकडे थोडं ऑफिसचं काम राहिलं म्हणले शाळेचं राहिलं. अरे काय तुम्हाला काय झालंय नेमकं. काय नाही हे तुमच्याकडेच आहे. कामाचे एवढे तुम्ही काम करून केलेत म्हणल्यावर अहो आनंद सरपंच झालाय. पार्टी असं आज रविवारची काहीतरी म्हण लक्ष कुठे नाही. हा काहीतरी दिसतंय. चेअरमन काय म्हणले काय काय चाललंय इकडे लक्ष द्या. अहो लक्ष सगळं तुमच्यावर लक्ष आहे माझं. आता वाटतोय वाढीचं सगळं वाटतो होईन ना. तुम्ही अजिबातच लक्ष देत माझं नाही. लक्ष मी एकट्याने तरी काय करावा हा. माझं लक्ष एकटे सरपंच काय करणार आहे. डिप्युटीने लक्ष घातलं पाहिजे. चेअरमन साहेब तुम्ही लक्ष द्या. बोला मेंबर की, काय साहेब म्हणतोय तुम्हाला. बोला ना आपल्या वार्ड एवढं करा काम सगळे सगळ्यांना काम आहेत. सगळ्यांनी काम वाटून घ्या हा बरं का. पण खाली वाकून काय करू त्यांचं तसं दिसतंय मोबाईलवर. हो काय चाललंय. तुमचं ऐकतो म्हणे इकडे मला फोन काय काय सारखा फोन लावलाय अहो ते आपल्याला काम करायचे स्वच्छता करायची. ते स्वतःसाठी विषय चाललो थोडं बोलतो मी अहो चेअरमन साहेब नंतर बघा ते डिप्युटी सांगा त्यांना काय करायचं ते बघा. काय ते चेअरमन आता कामाचं बघा सरपंच बघा इकडे काय कळणारच मला तर काय दूर. अहो त्या खाल्ल्या बांधणं चालले तिथं ते फोन येतोय सारखा. त्यांनी व्हिडिओ कॉल लावला ते बांधणं येते सारखे म्हणे. अहो इकडं डिप्युटी बसले तिकडे चेअरमन आहे मेंबर आहे. अहो सरपंच तुमचं ते ऐका ना म्हणले हो. एखादा मला वरले अधिकारी आले हो तुमच्या कामाचं होईन कसं. मलाच काय कळणार हा. माझं काय एकट्याच काय डिप्युटी चेअरमन गावचा प्रश्न आहे. चेअरमन अरे गावचा प्रश्न आहे. माझंच कोणी ऐकत नाही. मग माझं काही एकट्याचीच नाही वाटतोय वाडी. हा जाई होईन ती जाईन. चला आपलं जाऊन द्या बघा तुमचं तुम्ही चला पाटील. बंद झाला गेली काही. चेअरमन इकडे काय ते फोन सगळी गेली ना. काय करतात फोनच्या नादात काय भानगडे. गावातून फोन होता म्हणे ही गेली सगळी फोनच्या नादात आपल्या. गेली का हा काय ते फोन मध्ये लईच वाटलं बघत होती. फोन मध्ये काय तरी कशाचा फोन मध्ये काय तुम्हाला तुमचा कोणाला फोन चालला होता. माझी ती खाली बांधणं चालू होती शेजारी ती. काहीतरी खोटं बोलला का. नाही मला कळतंय तुम्हाला कोणाचा फोन आहे काय नाही 100% मला कळत नाही काय राव तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं ते मला लगेच कळतंय सगळं. मॉडेल कसं काय कोणाला दाखवणार तुम्हाला थोडं तिथे असणार आहे ना. मला तसं नाही तुम्हाला फोन कसं काय बघा
काय मॉडेल मला बी असंच आलंय एकच नाही आता आलाय मला बी. अयो तिथं पण फेमस आहे बघू बघ यो तिथलंच का फरे बघा गडी बघूनच त्यांनी केलं काय बरं तुमच्या गडी बघून मला वाटलं कॉल सारखा करा म्हणजे ह्यांच्यामुळे जुळालं ना. मला तर म्हणले व्हिडिओ कॉल करणार सरपंच बसला इथं बाबा करू ते सरपंच तरी कुठं ना काही करू. आता असं करू आपल्या दोघांच्या काय माहिती झाली कुणाला बोबडा करायचं नाही काय नाही ते सरपंच माझी आबरू गाडी तुमची आबरू गाडी चोक सारखंच येतोय माझा मानलं आता पास करू ह्यांच्यात विसरायचंच नाही आपलं बाजू जाऊ शेती त्या सिनेमावाल्या नटीसारखं करीन आपल्याला भारी सापडले तुमच्यापेक्षा पडलंय भारी मला भारी सापडलं तुम्ही गोरे गुमते चला चला लावितो आता. हॅलो काय करते जेवण झालं का? अयो काय तुझं ते आवाज मंजळू आणि मला तर लेकच तरी होतंय काळजाचं पाणीच झालंय बाबा माझ्या तर. आणि करलंय दिवसा नको फोन करीत जाऊ मी तुला सगळ्याचा फोन करीत जाईन. हा 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 अयो लेकच तरी होतंय रे. अयो कधी भेटायचं मग आपल्याला? हा काय टाकलेत ना पैसे अजून किती टाकू? 50? बरं टाकतं लगेच. 50,000 टाकले बघ आत्ताच फोन पे. हा 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 तू काळजी करू नका ड्रेस चांगले आण मस्त पैकी कसं आण सगळं नटाय खटायचं सगळं सामान घेऊन येतोच. आणि कुठं भेटायचं तेवढं मला सांग. दिवसा फोन न करीत जाऊ मी तुला रात्रीचा करीत जाईन गपची बापला. हा 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 सोनू कस काय कस तरी वाटतंय आपल्याला भेटायचं बरं का लवकर. हा कसं तरी वाटतंय मला तर वाटतं खाली लोळा बघता वाटतं तुला पाहिलं की कसं तरी होत माझी सोनू कसं तरी सुटतंय गे बरं कोणतरी वाजत ठेवता. झालं जाऊ द्या आता चला आता जाऊ गावात जाऊन येतो. नाही ग सोनूनी फोन केला. पाटील काय राव काय सुधारा नाही राव अजिबात. हा काय सरपंच राव ते डिप्युटीचं ते चेअरमनचं निष्ठ मोबाईलच काय डोकं चाला नाही अजिबात. मोबाईलचे मुख्य काय घेते चुम्मा काय घेते काय धोरण कळा ना पुढचं काम गावाचा विकास कसा व्हायचा अशाने लोक मतदान देतील का अशाने? सरपंचच्या तोंडाने जायचं आपण त्यांच्याकडे. आपलं तर डोकंच पिसळलंय. हा अशी विरोधी पार्टीला तेवढंच पाहिजे. सरपंच कधी खंडित घाटतोय आणि त्याला कधी खंडित घाटतोय नाही त्यांचा डाव पेसच डावच आहे ना. अहो मी चेअरमनला 25 वेळेस फोन केले तर मोबाईल स्विच ऑफ आणि बघायला गेलं लांब होऊन केलं की ते मोबाईलवर नुसतं मुख्य काय घेते कानाला काही लावते आणि ते तसं ते डिप्युटीचं पण तसंच चाललेलं आहे सॉंग. काय डोकंच चलत नाही अजिबात. आता काय होईन ती जाईल का आपलं तर डोकंच पिचलं याने काय होईल तुमचं पद जाईन ना आम्हाला तर लोक नावं ठेवणारच. काय पाटील काय डोकंच चलत नाही अजिबात. हा बघा बा आपली दाखलच चला ना ते थोडं दिसत नाही नुसतं मोबाईलवरच असते. अरे ह्याला काय झालंय? बावड्या अरे नुसतं तात्या 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 काय करतो? काय झालंय तुला? काय राव तात्या तुमचा बाप मेला तुम्ही सांगितलंय नाही राव मला. माझा लय जीव होता राव तात्या. अरे बावड्या किती वेळा तू श्राद्ध खाल्लंय माझ्या बापाचं आणि आता तुला काय झालंय नेमकं? अरे मी तिकडे गेलतो ना बालाजीला तावा टाकाल केलंय आणि तुला काय झालंय? आमचं एकटं डोकं आऊट झालंय. तात्या तात्या काय करतो सारखा? मग सांगायला लाज नाही वाटतोय? टक्कल करून बसलाय सांगायचं नाही मी बालाजी. अरे तुझी गाठच नाही पडली. हा किती वेळा वर श्राद्ध खाल्लंय माझ्या बापाचं. हा मग खाल्लंय की राव पित्र बी खाल्लंय. आणि मग मला वाटलं वारले काय नको म्हणून मी म्हणलं राव तुम्हाला. काय मला डबल बाप होता होई? अहो टक्कल केलं राव म्हणून म्हणलंय मी तुम्हाला. पाटीला काही सरपंचाचा असं आडवं असते राव काम. हे बांधाळ्यावानी करायला. अरे एकदा आमचं डोकं झालंय बेकार.
काय सांगायचंय यार तुला काय माहिती बाबा अरे ह्यो चेअरमन बिघडल्यावानी करतोय नुसताच मोबाईलवरच बोलतोय मोबाईलवरच बोलतोय तुम्ही काय अडवाणी करता असं तुमचं काय चाललंय नेमकं अरे तू तरी का पेताडे पण तुला शान आहे का कर की तू त्यांच्यावर लक्ष ठेवायचं कुठे काय नाही लक्ष राहू द्या राव तुम्ही तरी चांगलं लक्ष ठेवा डोकं या माणसाला हुशार आहे पेऱ्यात गेलाय नाही तर बावड्यासारखा माणूस नाही बावड्या त्यांच्यावर ना असं पाळत ठेव पाळत आणि नेमकं काय करते बघ तुला 100च्या जागेवर 200 दिन मी पियाला ना काय मी पण सहकार्य करीन पण ती तेवढं ती तपास काढ तुमकडे काय चाललंय करीत मोबाईलवर काय बोल नुसतंच सारखं मुख्यच घेते काहीच बोला नाही आमच्या संग चेअरमन सुद्धा बोलत नाही एवढा चांगला माणूस प्रतिष्ठित माणूस आहे चेअरमन काय झालं काय काय थोडं तपास कर बरं काय करा आता तुम्ही काय करा तुम्ही भाऊसाहेब विश्वास टाकलाय ना भाऊसाहेब तुम्हाला 15 मिनिटात सगळं सांगत असते काय कुठं झालाय नक्की 100% एकच नंबर माणूस तुम्ही काय करायचं तुम्ही राव इथून हलू नका नाही काय होतं तुम्ही लांब गेले की मला परत मग भाऊ पैसे कोण देणार सरपंच आहे का कोण आहे मटण म्हणलं तरी मटण देऊ 1 किलो मटण तुम्हाला एखाद्या देतो तेवढं काम करा चालतंय तुम्ही येणार नाही इकडे इथंच बसतो मुतारी कथा मुता येत नाही कुणी येत हा बोल ना ज्यानं बोल की आता हा बोल आता 10 मिनिटं 15 मिनिटं कवर बोल आता हा बोल 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 मला चांगला ऐकू येईल आता बोल बोल तू बोल तुझा आवाज मग बोल असं गाडी वाटते कधी अरे बापरे अरे अजून तर आपल्याला भेटायचंय अजून तिकडे जेव्हा नुसती लाई लाई झाली आत्ताच नाही होती कधी 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 कुठं कुठं लगेच लगेच नको काय तुझा तर चारा बघितलं समोर असं तुझा त्याची लाली काय तुझे ते बारीक होत बोल ना जानू बोल की कधी ती हो तू फक्त सांगायचं मी फक्त ऐकायचं तू म्हणशील तसंच तुला सांगितलं ना गोव्याला जाऊ गोव्याला 8 दिवस जाऊ 8 दिवस कमी नाही पडून देतो अरे जानू लय तुला सुंदर वाटतंय असं आई कशी जेवणाची काळजी करू नको काहीच करू नको हो भेटायचं कधी पण भेटायचं कुठं पुण्यात हो पुण्यात येतो ना 5 स्टारला जाऊ हा 5 स्टारला जाऊ पैशाची अजिबात चिंता करू नकोस तुला मिस्टराने पाहिलं का नुसती अंगाची नुसती आता नुसती लाई लाई व्हायला लागली माझ्या आतून आगणी घेते नुसती आतून आगणी घेते गाडी घेऊन येतो मस्त पैकी दुसरी गाडी आमची चालली ड्रेस तर कसली माहिती ना ड्रेस घेतो काही काळजी करू नको अरे आपल्या शेवला स्वतःच्या सेक्रेटरी आणतो ना म्हणून पैशाची बंधन नाही काय ना काय ना सगळं समजून ठेवत आपण दोघांनी नित्य जेवायची आयुष करायची कुठं गोव्याला जाऊ महाबळेश्वर करू पाण्यात तिकडे पाण्यात लय भारी गोव्याला लय टाइम झाला याय ना कसं बघ 15 मिनिटात त्याची तुम्हाला बरोबर का तो का आला अयो काय बावड्या काढली की राव भाऊसाहेबांनी सगळी खबर काढली होय पुन्हा सांगू नका आमच्या शिया नाही सांगणार मी
फक्त तुम्ही मला कबूल केलेले पैसे द्यावे लागतात. देणार ना मी, नाही म्हणतो काय, देतो ना पैसे काय करतो, पैसे आहेत ना. बघा राव द्या. काय झालंय माहितीये का, द्या पैसे द्या. पाटील हा बोला की. आणि सरपंच हे डिप्युटी आणि चेअरमन राव नालायक माणसं आहेत लई. ही काय झालंय, फोनवर नुसती बायांची कोणत्या तरी बोलतात राव. त्याचं कसं असतं माहितीये का, ती हनी ट्रॅप का काय म्हणतात ना, ती फोटो पाठवतात आणि राव अकाउंटवरून सगळे पैसे ती मागून घेतात. लई बेकारी होईल राव यांची. अहो ही प्रतिष्ठित माणूस आहे, चेअरमन आहे सोसायटीचा, आणि असं केल्यावर कसं व्हायचं. हा एवढा चांगला माणूस गावाला लागला काय. डिप्युटी तरी काय राव, डिप्युटीने आता 1.5 लाख रुपये नेलेत ना ग्रामसेवकाकडून, देतो म्हणून. तो हिसाब तर मला द्यावा लागेल ना, वाटोवाडीच्या सरपंचाच काम आहे ना हिसाब द्यायचं. आणि मोठे पाटील तुमचा बारका भाऊ काय लक्षण आहे काय, त्या जर का दोतर निम सुटत आहे चालतानी तरी असा करतोय पाटील. म्हणजे आमचा भाऊ पण भांजाळा काय सांगायचं आता. मग भाऊ याच्यावर काही ज्याला उपाय आहे का काय तुझ्याकडे, काहीतरी डोकं लावून काहीतरी याच्यावर उपाय काढ. लागला तर खर्च मी करीन म्हणून तसं करीन, फक्त याच्यावर डोकं चालवाय. भाऊसाहेबाचं कसं आहे माहितीये का, सगळ्यांचं डोकं थांबलं ना मग भाऊसाहेबाचं डोकं चालू होतंय. आपल्याकडे हाय आयडिया कस काय बरोबर यांचं काम उपाय करायचं. आमचं स्वतः पाटील असं अण्णा पाटील करू लागला असं म्हणलं लयच अवघड व्हायचं मागे. आता काय करायचं माहिती सरपंच, तुम्ही गेलते बालाजीला काय, मग मी तुम्हाला उपाय सांगतो राईट काय करायचं. बर पण तुम्हाला राव ह्याची साथ द्यावा लागेल. येणार, कारण काय होईल जर आपण ह्याच्यात लक्ष नाही घातलं ना, ही दोन्ही माणसं बेकारी करून टाकतात. भावड्या तू म्हणशील तसं काही करायची तयारी माझी भावड्या. सांगू का मग? हा सांग. करा का इकडे कस काय करू, तसंच करू. भाऊला सगळे आयडिया माहिती बरोबर कार्यक्रम लावू आपण. काळजीच नाही करायची, डोकं लावाच बुवा काय करा. हॅलो कोण बोलतय? हॅलो कोण बोलतोय? बरं हो मी आहे, 8 दिवस आहे इथं, भेटू आपण. हा हो. अरे काय कोण पाहुणी? माझी मावस मेवणी. नंबर दे की आपल्याला. नाला एक माणसं आहे काय राव तुम्ही डिप्युटी मग माझी मावस मेवणी तुम्हाला काय नंबर पाहिजे? कोण आहे मी? डिप्युटी. हा तुमचं नाव काय म्हणलं मेवणी बाई? पूजा. अयो मग तुम्हीच फोन करायचा काय मला? कोण आहे हे नाला एक डिप्युटी आमच्या गावात. फोन यायचा ना मला, हे आपलं आलेत ना नंबर, तुमचा हेच नंबर आहे ना. नॉनसेन्स. कधी भेटायचं? मी 8 दिवस इथंच आहे ना. कधी उद्या भेटायचं. उद्या 3 एकर वावर माझ्या नावावर करून द्यावं लागतं. सगळं घेऊन येतो, सगळे कागदपत्र सगळं किती गोड दिसता हो तुम्ही. चला कागद उद्या नक्की. जा लय नको नादी लागू. बर का मॅडम, तुम्हाला सांगितलं तसं बरोबर करायचं काय? हो करीन ना. एकेकाचं बरोबर जागेवर जाणून एकेकाला लय माणसं येड्यावानी करतात. तुम्ही म्हणता तसं ओके. मग मी जाऊ का? हो जावा. ती येत्याला नाला एक संघटनेचे अध्यक्ष सगळी. बरोबर तुम्ही बरोबर एकेकाचा कार्यक्रम लावा काय. हो मी जातो आता. हो तुम्ही वाट बघा त्यावर इथं. लवकर या बर का, मी एकटीच अजून कसं कुणी आलं नाही. तेव्हाची एकटीच बसलेली. खूप गरम होतंय. डिप्युटी बाजूला सरकारची. डिप्युटी मला तेच तरी सरकारची डिप्युटी.
भेटायचं म्हणलं वावराचा कागद आणलाय ना मग भेटतो की आणलाय नाव करून दिल्यावर आणलाय ना तू कोणाला दाखवू नको नाही मी नाही दाखवीत कोणाला मला लाज वाटते घेऊन नाही बघायला आपणच दोघं मला लय लाज वाटते तिकडे बघा तुम्ही नाही तिकडे मग काय उपयोग आहे तिकडे बघा मग मी जितती ना पप्पी नाही मला 50,000 रुपयाची गरज आहे लगेच घेऊन येतो लगेच आणा हा मी वाट बघते तुमची दिल तो पागल है दिल तो दीवाना है दिल तो पागल है भाऊ कुठे गेला चेअरमन का तुम्ही काही ना ओळख ठेवली का हो बसा मला बाजूला सरकून बसा की मला लांब नाही बसता येत मला कस तरी होतंय की जरा बाजूला सरका बाजूला काय मी जवळच बसलो की जरा लांब एकटी बाई बघून असं नाही फिटून बसावा मी तिथे चुकून नाही म्हणून बसलो मी आपण मला कस तरी होतंय आपण फोनवर नाही बोललो का त्याविषयी आपलं भेटायला ठरलं होतं आपण गोव्याला जायचं होतं आपल्याला 10 दिवस आपण फोनवर पण नाही बोललो का त्याविषयी अहो मला लई जण फोनवर बोलते फोनवर माझी पप्पी घेतली फोनवर काय आता मला नाही आठवायचं माझ्याकडे असे 100 फोन नंबर येतो अयो 100 हो तो माझा पहिला नंबर लागेल ना तुमचा कधी नंबर लागल मला पहिला नंबर माझा पहिला नंबर वावर तेवढं नाव करून द्यावं लागेल ना अरे श्वासाचा चेअरमन आहे मी आखी श्वासाची तुला तुझ्यासाठी उजाळून टाकतो हा घाबरू नको तू अय्यो वावर 4 एकर म्हणते ना 10 एकर करतो मी भेटायचं कधी पण तुम्ही किती चांगले आहात खाद्यू मला कस तरी होती मला लय आग होती मला लय कसं तिकडे बघा मी वावर नाव करून दिल्या भेटून लगेच लगेच हो इथेच बसते ना हो इथं बसतो 10 मिनिटात आलो हा कुठे जाऊ नका नाही जात भाडं बिडं घेऊ नको जवळ अजिबात नाही आपण लगेच गाडी बोलावतो आणि आपण जाऊ गोव्याला मग हो जाऊ येऊ का मी लगेच जाऊ नको कुठं नाही बाय थोडं लवकर या बरं का राम राम बाई पाटील कस काय चाललंय बरं चाललंय आता काय फोन बिन होत नाही कधी काय नाही तुमचा थोडं लांबूनच बोला तुम्ही का बरं नको नाही लय कस तरी होतंय लय मुरलेला माणूस बाबा तू मला तर लय कस तरी होतंय नको बाबा काय तुम्हाला लागल ती देतो पण मला तुम्हीच पाहिजे मला जे पाहिजे ते भेटेल का मला वावर द्यावं लागेल नाव करून वावर देऊ लांब सरका मला कस तरी होत आता काय त्याला कस तरी होतंय त्याला काय करायचं म्हणून आता काय मला काय बोलावं तुम्हाला काय ती पूजेला का माझं दिसलीच नाही परत कुठे ती तपासच नाही म्हणून माझे पैसे घेतले वावर लिहून घेतले तुमचं सगळं वावर घेतलंय मी स्वतःचं लोन फायद्याचं सगळ्याचं लोन जमा केलं आणि फक्त नावावर करायचं पावसा बोललं इकडे म्हणलं माझ्याकडे कमी कमी 20 लाख रुपये होते आता फोनवर बोलली समोर बसली भेटली म्हणजे उद्याच्या भेटू माझा मुका घेतला असा नुसता मुका 1 रुपयाला केवढा पडला तो मुका 1 बावड्याकडे गेलतो त्याच्या घरी नाही बावड्या नाही तिथे गेलता बाबा घरी गेलतो आता काय करायचं माझे 30,000 गेले ना 30,000 रुपये गेले फटफटी गेली आता काय करायचं मी काय सांगू वाडीत सगळं गावात चौदा करू नका आपल्यातल्या आता काय करायचं आपल्यातल्या आपल्यात राहू द्या जायचं कसं घरी आता आता आधार पडले जाऊ अंधार तुम्हाला पडला
ना मग तो असं शर्ट देतो तुमचा मला मी जातो शर्ट घालून शर्ट घालून जातो घरी तुम्हाला परत आणतो मागायला तसंच करायला स्वतः चेअरमन आहे मी जर असं कपडा गेलो काय करायचं सगळी चव जाईल ना गावात आता काय कपडेच नाही अंगावर काय काय सांगायचं आता माझे तर लय बेकार माझे लय पैसे गेले पैसे माझी जमीन बी गेली ना 2 मुखे घेतले माझे पण काय सांगा तुम्हाला लय बेकार गेले अजून मुख झाल्या बरं वाटतं काय बरं वाटतंय त्या 2 मुख्याने हसायला येतं रडायला बी येतं बसा गरम होतं गरम परिस्थिती काय अशी तुम्ही गरम होते तुमचे नाही गरम होते गरम चेअरमन तुमचं लाकीट नाही ते आज घरी ठेवलं मी आणि अंगठ्या सगळं घरी ठेवलं मी आज चांदीची फक्त ठेवली काय झालं 11 तोळ्याचं होतं ना ती घरी ठेवलं आज घरी ठेवलं गरम होते ना गरमले गरम होते सुटी आणि जेवण नाही ते मनक्यात दुखत गरम होते त्याच्यामुळे काठीला आपली काय परिस्थिती काय नाही बा माझे काय नाही मी म्हणतोय रोज गाडी येते मोटरसायकल पंक्चर झाली गॅरेजला टाकली मला जायचं होतं गावाला गाडीवर लागत आज पंक्चर झाली तुम्ही आता जा आम्ही बसतो मला एक म्हणायचंय यांचे कपडे आणि ती कुठे गेल्यात राव पण तुला काय करायचं काय करायचं आमचं इकडे कशाला आलायचं गरम होत होतं काय काम आहे तुझं कसं असतं राव माणूस येतो इतरायला काय झालंय ती खरं तरी सांगा आम्ही काय मदत करता आली तर करू सांगू आपण हा ते सांगून आणि ना तिला त्याच्या तिथं निदान आपलं गेलेलं मी मंत्री बसू ए भाऊ अरे काय सांगायचं तुला तिथं आणले सांग तुझी मिळून नव्हती वैर मावस नाही म्हणला तू मला कुठं मावस नाही तुझं सगळं तू आला का घेऊ का आम्हाला आमची ओळख लागेल तो का अहो मला सख्खी मिळून नाही तर मावस मिळून कुठं अरे तूच म्हणलं माझी मावस मिळून बावड्या अरे मेसेज ग्रामसेवकून 50,000चा ते डीडी तसाच आणला तसाच मोडला किती हवाली करून दिला 3 एकर वावर कागद तर लिहून दिले बावडे आता कसं सांगायचं मग गावाला 27 सभासदांचं मी लोन फायदा तयार केलं आणि बँकेतून पावसानुसार काढलं आणून दिले माझी गाडी गेली बुलेट पैसे 30,000 रुपये बाईचा हिशोब भाऊकड नसतो तुम्ही काय तुम्हाला काय पाहिजे जग कसं आहे आम्ही मुंबई पुणे हैदराबाद कर्नाटक सोलापूरपर्यंत जातो तुम्हाला आणून दिली आम्हाला आणून दिली मला मिळून माझी तुम्हाला माहिती वेळ नखरे बात गावगाव लुटालुटी चालली शहाणे माणसं चेअरमन राव तुम्हाला म्हटलं गोलचुरे यांनी फसवलं आपल्याला भाऊ काहीतरी मार्ग काढ आमचा याच्यातून निमार्ग का जायना पण निमार्ग तरी माघार येऊ दिला काहीतरी आणलं पावडे आम्हाला लाजा वाटाय पाहिजे कपडे काय 11 तोळ्याची चेन गेली माझी काय कुठं फेसबुक वर बघितलं अरे यायचा फोन त्यांचा सारखाच आम्हाला चॅटिंग करायची बोलता बोलता ती म्हणजे येणार आहे गावात राव सगळी प्रतिष्ठित माणसं आहेत तुम्हाला कळायला पाहिजे आता बावडे आता काय आलो घालतो आता जागायचं बघ ना आता काय कशाला उघडं करतो बाबा त्यातलं निमार्ग 1,000 2,000 4,000 तुला घेऊ सगळं काहीतरी हे मुळापर्यंत जावं लागेल तेव्हा कळन पण तुम्हाला विराव पाटील चेअरमन डेप्युटी तुम्हाला थोड्या तरी आखली नको चुकले आता त्याच्या पडतो बघा तुझ्या आता फाडतो कशाला तू म्हणजे तुम्हाला अक्कल आली ना आली बाबा रे चांगली आली रे बाबा 7 जन्माची आली अक्कल परत नाही ना परत चुकून घरच्या बायकडे सुद्धा वाकडे नजर बघायची इच्छा नाही राहिली सुद्धा बघायची इच्छा नाही राहिली काय सांगायचं तुला आता आपण एक काम करू राव काय करतो ती होती ना तुमच्यावाली न्या पूजा माझी न्या होती तुमच्यावाली पूजा आपण बोलून घेऊ इथे आणि ते काय नेमकं खरं खोटं आहे ना ते करू मेवणी बाई मेवणी बाई आले माझ्याकडे मेवणी बाई यांचं काय घेतलं हे म्हणतात बुलेट 30,000 रुपये घेतल्या काय पाटील आणि यांचं काय डिप्युटीचं 50,000 चेक दिला काय 3 एकर दिले लिहून आणि चेअरमनचं काय घेतलं 27 लाख रुपये दिले मी कसं काय करायचं यांचं माघार द्यायचं का नको अरे बावड्या आता तर काय लागा आता कसं लागा जाऊ दे आमच्या अंगाची वावळणी गेली एवढे का अरे तसं लोक गावात चांगली अक्कल घडली आता बाबा पाया आम्ही काय म्हणते म्हणलं एवढ्या वर आपण सोडून देऊ
काय सगळं देऊन टाकू माघारी त्यांना लाज वाटत नाही ना भाऊ यांना लाजा वाटाय पाहिजे व्यवस्थित माणसं असून चॅटिंग करते चॅटिंग सारखं हॅलो कोण करीत होतं मग कोण होतं माणसे आणि पैसे नादाला लागून जर तुम्ही जर एवढे पैसे घालवत असतात त्यांचं ओळखीचं नाही काय नाही फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आणि हात जोडून विनंती आहे कुणी कसल्या कुणी पण फेसबुकला टाकतात चेअरमन स्वतः नाही राहिले असं कुणीही फेसबुकला काही कुणी म्हणन अजिबात काही कुणी फसू नका तुमचा मोबाईल नंबर मागत्यान गोड गोड बोलते तुमचा पैसे टाका म्हणत्यान पैसे लुबाडत्यान आणि परत तुमच्यावरच केस करताना तुम्हाला तुमची बदनामी होईल त्यामुळं हात जोडून सर्वांना विनंती आहे की असं काही तुम्ही मी ना मी सरपंच आहे वाटवाडीचा सरपंच आहे तुम्ही जर परत चुकताना तर मी असं कचा